7वा श्लोक आहे. त्यातला बराचसा भाग आपण आधी बघितलेला आहे. आता शेवटचं थोडं राहिलेलं आहे ते आपण बघूया. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. तर इथे आचार्योपासन हे आपण बघितलं होतं. हे जे सगळे गुण दिलेले आहेत तिथे, अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासन म्हणजे सद्गुरूची सेवा, उपासना, शौचम म्हणजे शुचिता, शुद्धता, स्थैर्य मनाची आणि बुद्धीची स्थिरता, आणि आत्मविनिग्रह म्हणजे इंद्रियावर नियंत्रण. हे सर्व जे गुण आहेत भक्ताच्या ठिकाणी किंवा सत्शिष्याच्या ठिकाणी, हे त्याला हे सर्व गुण आपल्या ठिकाणी आणावे लागतात प्रयत्नाने. म्हणजे त्याला तपश्चर्या असं म्हणतात. आणि हे गुण त्या ज्ञानी लोकांच्या ठिकाणी स्वयंभू असतात हे सर्व गुण. आणि ज्याला ज्ञानी व्हायचं आहे, ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी हे गुण आपल्या अंगात बाणवावे लागतात. तरच तो ज्ञान स्वरूपाचा त्याला अनुभव येतो, त्याला आत्मानुभव येतो. तेव्हा आचार्योपासन आपण बघितलं मागच्या वेळेला. आता शौचम, शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. शौच म्हणजे शुचित्व, म्हणजे शुद्धता. ही सर्व प्रकारची शुद्धता आपल्या ठिकाणी पाहिजे. आपल्या ठिकाणी जर अशुद्धता असेल, आपल्या जड देहामध्ये किंवा सूक्ष्म देहामध्ये जेव्हा तेवढी शुद्धता नसते, तेव्हा ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. ज्ञान स्थिर आपल्या बुद्धीमध्ये स्थिर होण्यासाठी आणि त्याचा अनुभव येण्यासाठी, ज्ञानाचा अनुभव म्हणजेच आत्मस्वरूपाचा अनुभव असतो. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे, लोक विचारतात आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे काय, आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे अनुभूती म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय. तेव्हा आत्मस्वरूपाचा अनुभव म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ते ज्ञान स्वरूप स्थिर होणं. नेहमी 24 तास ते ज्ञान स्वरूप आपल्या ठिकाणी असणं, स्थिर असणं, आणि ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्फुरत असणं. या दोन गोष्टी म्हणजेच त्या आत्म्याचा अनुभव, आत्मानुभव. तेव्हा आत्मानुभव जो म्हणतात, तो आत्मानुभव म्हणजे काय, तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मानुभव म्हणजे हे जे गुण आहेत, हे गुण आपल्या ठिकाणी जेव्हा एक एक गुण जेव्हा तो भक्त आपल्या ठिकाणी स्थिर करेल, तो एक एक गुण त्याच्या ठिकाणी स्थिर होईल, त्याचा अनुभव, तेव्हा ते ज्ञान एकेका बाजूनी त्याच्या ठिकाणी स्थिर होत जाईल, बळकट होत जाईल. आणि संपूर्ण गुण त्याच्या ठिकाणी आले की मग त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येईल. म्हणून याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे शौच म्हणजे शुचित्व, म्हणजे शुद्धता. आता बाह्य देहाची शुद्धता आपण प्रत्येकजण करतच असतो. त्याच्यामुळे बाह्य देहाच्या शुद्धतेला काही एवढं काही जास्त गोष्ट लागत नाही. पण बाहेरून स्नान करतो, सर्व शुद्धता करतो, परंतु खरी शुद्धता, बाह्य शुद्धता साधली म्हणजे मग त्या शरीराची जी इंद्रिय आहे, स्नान करतो, इंद्रिय शुद्ध होतात. आणि स्नान केल्यामुळे काय एकदम एक उत्साह येतो. रोज शरीराची शुद्धता केल्यानंतर काय होतं, तर आपली सगळी इंद्रिय शुद्ध होतात आणि आपण म्हणतो ना फ्रेश वाटते, म्हणजे आपण उत्साहित होतो. आपलं मन देखील अत्यंत उत्साहित होतं. तेव्हा मन जेव्हा उत्साहित असेल तर आपल्याला आपल्या ठिकाणी ते शुचित्व, त्या मनाची एकाग्रता
तिथे आपल्याला साध्य होईल. जर मन शुद्ध असेल तर, शरीर शुद्ध असेल तर, तेव्हा शरीरामुळे मन शुद्ध होतं. तेव्हा स्नान झाल्यावर इंद्रिय शुद्ध होतात, उत्साह येतो आणि मन देखील उत्साहित होतं. तेव्हा एखाद्या वेळ काही कारणाने स्नान करायचं राहिलं तर काय होतं, तर दिवसभर आपल्याला अस्वस्थता जाणवते. अरे आज मी स्नान केलं नाही, स्नान केलं नाही, असं असं जाणवत असतं. आणि स्नान न केल्यामुळे तेवढा उत्साह येत नाही. थोडंसं असं वाटतं की मनाला मरगळ येते. म्हणजे शरीराची शुचिता आहे, शरीराची शुद्धता मनाला सुद्धा शुद्ध करते. शरीराची अशुद्धता मनाला देखील अशुद्ध करते. म्हणून शरीराची शुद्धता ही महत्वाची आहे. तेव्हा एखाद वेळेस आंघोळ केली नाही तर अस्वस्थता जाणवते, मन निरुत्साही होतं, कामात मन लागत नाही. तसंच खान पान आचार इथे सुद्धा शुद्धता पाहिजे. म्हणजे आपण जे काही जेवण घेतो, जे काही आपण खातो पितो, त्या सर्व वस्तू एकदम शुद्ध असल्या पाहिजे. आणि आपण जे काही खातो पितो त्याचा नैवेद्य आपण देवतांना देतो. जे काही आपण खाण्यापिण्यासाठी वस्तू तयार करतो, अन्न तयार करतो, त्याचाच नैवेद्य आपण देवतांना देतो. यज्ञ करतो, देवतांना आपण नैवेद्य देतो. तेव्हा जर ते शुद्ध असेल, खान पान आचार, मांसाहार नसेल, तिथे दारू व्यसन गांजा वगैरे तंबाखू अशा सर्व गोष्टी, त्याज्य गोष्टी जेव्हा नसतील आणि जे काही अन्न आहे ते अत्यंत शुद्ध असेल आणि अत्यंत शुद्ध भावाने केलेलं असेल. म्हणून घरच्या गृहिणींनी केलेलं अन्न जे आहे ते अत्यंत शुद्ध भावाचं असतं, त्यात शुद्धता असते. तेव्हा तिथे देवता प्रसन्न होतात. त्याचं नैवेद्य दिल्यानंतर मग देवता प्रसन्न होतात. नाहीतर तिथे जर अशुद्धता असेल तर त्या देवता तेवढ्या प्रसन्न होत नाही. देवतांना अपवित्रता चालत नाही, अपवित्रता अजिबात तिथे चालत नाही. तेव्हा अपवित्र लोकांमध्ये राहिलो, अपवित्र विचार मनात आले तर मन अस्वस्थ होतं. एखाद्या अशा कंपनीत आपण गेलो, लोक जिथे आपल्याला काही बरं वाटत नाही, त्या लोकांना त्यांचं चालणं बोलणं, त्यांचे विचार, हे सर्व हे योग्य नसतं, अयोग्य असतं किंवा पवित्र नसतं. मग आपण आपलं मनही अस्वस्थ होतं. आपण म्हणतो नको इथे, आपण इथून आपण दूर जाऊया. तेव्हा मन अस्वस्थ होतं, चंचल होतं, मनाला निराशा येते. म्हणून बाह्य देह सुद्धा फार महत्वाचा आहे. बाह्य देह, बाह्य परिसर, बाह्य आचार विचार यांची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. अशी पवित्रता जिथे असेल तिथे ज्ञान निरंतर वास करतो. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. देहाची पवित्रता, खाण्यापिण्याची पवित्रता, ज्या लोकांमध्ये राहतो त्यांची पवित्रता, अशी जेव्हा पवित्रता असेल तर ज्ञानाशी संबंधित आहे. सर्व पवित्रता ज्ञानाशी संबंधित आहे. जर असं सर्व ठिकाणी पावित्र्य आपण ठेवू तर ते ज्ञान आपल्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी स्थिर होईल. त्या ज्ञानाचा अनुभव येईल. नाहीतर नाही अनुभव येणार, नाहीतर नुसते शब्द राहील. शब्द बापुडे केवळ वारा असं म्हणतात. तेव्हा नुसते शब्द राहतील, शब्दाचं ज्ञान होईल. म्हणून लोक म्हणतात अनुभव आम्ही एवढा ऐकतो, मग आम्हाला अनुभव काय येत नाही, अनुभूती येत नाही, अनुभव येत नाही. अरे हे सर्व एवढं करावं लागतं मला, एक एक गोष्ट एवढं पाळावी लागते. तेव्हा इथे पवित्रता आपण बघतोय. पवित्रता नसेल तर ज्ञान स्थिर होणार नाही, त्या ज्ञानाचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून नेहमी पवित्रता शुद्धता असली पाहिजे, आचार विचार देह परिसर या सर्वांची. तर तिथे ते ज्ञान निरंतर वास करतो. आणि म्हणून आपण तो मंत्र म्हणतो ना, याच्यामध्ये आपला आपण यज्ञ करतो, चंदन लावतो, तेव्हा तो मंत्र म्हणतो, ओम चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरति नित्यम लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा. की चंदनस्य महत्पुण्यम, नुसतं चंदन लावण्याचं केवळ
महापुण्य आहे. कारण चंदन हे पवित्र आहे. चंदनाच्या ठिकाणी पावित्र्य आहे आणि ते पापांचा नाश करतो. आपदा हरते नित्यम. चंदनामध्ये किती गुण आहे बघा. काही संकट असतं ती हरण करतं. आणि लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. आणि आपल्या ठिकाणी घरी लक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मी स्थिर होते. एवढ्या गोष्टी त्या चंदनामध्ये आहेत. तेव्हा पावित्र्यामध्ये फार मोठं महत्व आहे. तेव्हा जिथे पवित्रता असते तिथे ज्ञान स्थिर होतं. तेव्हा पवित्र होण्याचं एवढं महत्व आहे. चंदनाचं परिमळ, चंदनाचा सुगंध, पुष्पांचा सुगंध, फळाचा सुगंध हे अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून पूजेमध्ये काय सुगंधित चंदन, पुष्प, फळ हे सर्व वापरतात. कारण ते परमेश्वराच्या चैतन्य शक्तीचं प्रगट रूप आहे. फुलांमधून सुगंध येतो कारण त्यात परमेश्वराची चैतन्य शक्ती आहे. म्हणून परमेश्वराची चैतन्य शक्ती जर नसती तर फुलं नुसते फुलं राहिली असती, पण त्यात सुगंध त्यातून आला नसता. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सूक्ष्म तन्मात्रा आहेत. या तन्मात्रा आहेत आणि ह्या परमेश्वराच्या पंचमहाभूत यात पंच तन्मात्रापासून निघाले आणि या पंच तन्मात्रा या प्रकृतीपासून निर्माण झाल्या. तेव्हा ही त्या प्रकृतीची मध्ये जी शक्ती आहे, चैतन्य शक्ती, त्याच्यामुळे फुलात सुगंध आहे. त्या चैतन्य शक्तीमुळे फळात गोडवा आहे, सुगंध आहे, रस आहे. आणि म्हणून ते अत्यंत पवित्र आहे. कारण ते परमेश्वराच्या चैतन्य शक्तीचं प्रगट रूप आहे. प्रगट रूप. चैतन्य शक्ती काही दाखवता येत नाही, पण तिचं प्रगट रूप फुलामध्ये सुगंध आहे, फळामध्ये सुगंध आहे आणि रस आहे, माधुरी आहे. आणि म्हणून ते भगवंताला आणि देवतांना अत्यंत प्रिय होतो. आणि त्याच्यामुळे पूजा करणाऱ्याला महत् पुण्य प्राप्त होतो. या सर्व गोष्टीतून ती चैतन्य शक्ती प्रगट होते परमेश्वराची आणि पावित्र्य प्रगट होतं. त्याच्यामुळे तिथे ज्ञान स्थिर होतं, तो पवित्र होतो, त्याच्या पापांचा नाश होतो, त्याची संकटे नाश पावतात आणि त्याच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते. आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन वगैरे करतो तेव्हा सर्व परिसर आधी स्वच्छ करतात. याचं कारण काय? तर देवतांना पवित्रता आवडते. तेव्हा लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या गृही नेहमी तिष्ठत राहते. तेव्हा भगवंताला आणि देवतांना पावित्र्य अत्यंत प्रिय आहे. देवतांना जे प्रिय आहे तेच त्यांना दिलं पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट प्रिय आहे, एखादी भाजी आवडते, एखादं फळ आवडतं, एखादी वस्तू आवडते, ती कोणी दिली तर आपण प्रसन्न होतो. आम्हाला भक्त विचारतात, तुम्हाला कुठली भाजी आवडते, तुम्हाला कुठलं काय आवडतं, कुठला पदार्थ आवडतो, आणि आम्ही त्यांना सांगतो. मग तो पदार्थ ते केल्यावर ते प्रसन्न होतात, आम्ही प्रसन्न होतो. तेव्हा प्रसन्न होऊन वरदान त्या देवता देतो. तेव्हा पूजा करणारा जर पवित्र असेल तर त्या देवता प्रसन्न होतो. आणि पूजा करणारा जर अपवित्र असेल तर मात्र त्या देवता रुष्ट होतील. म्हणून शुद्धता, पवित्रता ही खूप महत्वाची आहे. कशासाठी? ज्ञान प्राप्तीसाठी किंवा भगवंताची कृपा होण्यासाठी. तेव्हा शुद्धीमध्ये शरीर शुद्धता, तसेच खाण्यापिण्याच्या पदार्थाची शुद्धता हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. कधी कधी खूप तिखट, खूप उग्र, खूप मसालेदार पदार्थ, खूप कांदा, लसूण असं घातलेले पदार्थ असतात. तेव्हा हे सर्व पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत. किंवा मांसाहारामुळे काय होतं तर त्या पशुच्या देहातील देहही असतो, त्याचं मनही असतो, त्या पशुला सुद्धा मन असतं. तेव्हा त्या पशुच्या देहातील आणि मनातील अशुद्धता, त्याच्या ठिकाणी असलेली जी अशुद्धता आहे आणि अपवित्रता आहे
ती खाणाऱ्याच्या शरीरात जाते आणि तो अपवित्र होतो. म्हणून सांगतात अरे बाबा मांसाहार करू नका, काय जास्त मसालेदार पदार्थ, कांदा लसूण जास्त खाऊ नका, प्रमाणात खा, वर्ज्य केलेलं नाही, तेव्हा तो अपवित्र होतो. तसंच म्हणजे उष्ट अन्न खाऊ नये. त्या मुस्लिम लोकांमध्ये उष्ट अन्न खातात. किंवा आपले सिंधी लोक असतात, ते एका मोठं ताट असतं, त्या ताटामध्ये जेवतात. आम्ही आमच्या वडिलांच्या बँकेत होतो, ते सिंधी लोक खूप होते तिथे, सिंधी आणि पंजाबी. आणि कुठे आम्ही बाहेर फिरायला गेलो, ते लोक ते मोठे मोठे असे ताटा आणायचे, एका ताटामध्ये सगळं ठेवून सगळेजण एकाच ताटात जेवायचे. आम्ही काही त्यांच्या ताटात कधी जेवलो. तेव्हा ते एका ताटात बसून सगळं खात, उष्ट अन्न खात. तेव्हा उष्ट अन्न खाल्ल्यामुळे दुसऱ्याच्या देहातील अशुद्धता आपल्या अंगात येते. म्हणून सद्गुरु भक्तांनी परान्न घेऊ नये असं सांगतात, की दुसऱ्याच्या घरचं अन्न घेऊ नये, दुसऱ्याच्या घरचे उष्टे अन्न खाऊ नये. किंवा 2-3 भक्तांनी एकाच पात्रात जेवू नये. दोघं तिघं एकाच पात्रात जेवतात असं करू. किंवा एकाच बाटलीतलं पाणी सर्व पितात, म्हणले असं एकाच बाटलीतलं पाणी सर्वांनी पिऊ नये. स्वतःची बाटली वेगळी आणावी. आणि सद्गुरूंना सुद्धा लोक आपल्या ह्याच्यातलं हे देतात, तर सद्गुरूला आपल्या उष्ट अन्न देऊ नये, आपल्या उष्ट्या बाटलीतलं पाणी देऊ नये. बऱ्याचदा स्त्रिया आम्ही बघितलंय की दुधावरची जे साय असते ना, ते जोरात फुंकर मारतात, कारण ते गरम दूध असतं. मग ते साय काय खरंच चमचा घेऊन ती सायशी बाजूला करता येते, पण एवढी साधं गोष्ट ते करत नाही. ते फुंकर मारतात जोरात, जोरात फुंकर. तेव्हा त्यांच्या मुखातलं लाळेतलं थोडेसे हे तर जातच असेल, फुंकी म्हणून ते जातात. तेव्हा हे फुंकर मारणं हे बरोबर नाही. किंवा खूप गरम पदार्थ असेल, त्याला शांत करण्याकरता फुंकर मारायचे वारंवार. त्यात लाळेचे सूक्ष्म बिंदू त्या दुधात मिसळतात आणि अशुद्धी निर्माण करतात. तेव्हा कुठल्याही प्रकारच्या गरम अन्न पदार्थ त्याच्यावर फुंकर मारू नये, कारण ते दूध, त्या दुधाचा प्रसाद किंवा त्या दुधाची खीर आपण करतो, तो प्रसाद देवतांना दिला जातो. तेव्हा तो फुंकर मारलेला प्रसाद जर देवतांना दिला गेला तर त्याचं पाप लागणारच. तेव्हा देवतांना अन्नाचा नैवेद्य देताना तसंच संत सत्पुरुषांना, सद्गुरूंना भोजन समर्पित करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. याला शुचित्व असं म्हणतात. म्हणजे भोजनाच्या शुद्धीनंतर महत्वाची गोष्ट म्हणजे, आता भोजनाची शुचिता झाली तर बाह्य आचाराची शुद्धता, देहाची शुद्धता झाली. आता बाह्य आचाराची शुद्धता. आणि म्हणून हरिपाठात सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आता बाह्य शुद्ध पाहिजे. म्हणजे वेदशास्त्रांनी जे काही नियम सांगितलेले आहे ते बाहेर उभारून ठेवू. म्हणजे वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. तुझ्या आजूबाजूला वेदशास्त्राचे नियम पाहिजे. वेदशास्त्रामध्ये शुद्ध आचरणाचं नियम सांगितलाय, त्याप्रमाणे आपला आचार ठेवणं म्हणजे आचाराची शुद्धता आहे. भ्रष्टाचार, काळा बाजार, लाचलुचपत हे न करणे, परद्रव्य, परदारा याचं अपहरण न करणे, मोह, लोभ, फसवाफसवी, लबाडी न करणे, याला शुचित्व किंवा शुद्धत्व असं म्हणतात. आणि हे शुचित्व सद्गुरूकडून मिळालेल्या असं जे अनमोल ज्ञान आहे, सद्गुरू ज्ञान देत असतात, प्रवचन करत असतात, एरवी सांगत असतात. तेव्हा ते जे ज्ञान आहे, अनमोल असं ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये, ते ज्ञान स्थिर झालं पाहिजे आणि त्याचं रक्षण झालं पाहिजे. तर हे शुचित्व जे आहे, शुद्धता जी आहे, त्याच्यामुळे त्या ज्ञानाचं रक्षण होतं. लोक म्हणतात, काही जण असं म्हणतात, आम्हाला अनुभव काय, आम्ही
काय ज्ञान आम्ही घेतो पण आम्ही विसरून जातो, लक्षात राहत नाही. याचं कारण काय, ते बुद्धीमध्ये स्थिर झालं पाहिजे. जोपर्यंत ज्ञान बुद्धीमध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याचा अनुभव येत नाही. कारण आत्मा म्हणजे काय हो, आत्मा म्हणजे प्रेमस्वरूप, ज्ञानस्वरूप, प्रेमस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आणि चैतन्य स्वरूप म्हणजे कृती. आपल्याकडून ज्या कृती घडतात किंवा या जगामध्ये ज्या ज्या कृती घडतात त्या सर्व परमेश्वराच्या चैतन्य शक्तीने घडत असतात. म्हणून सच्चित आनंद. तेव्हा सत म्हणजे परमेश्वर नेहमीच आहे, तसा आपला आत्मा नेहमीच आहे. आणि चित म्हणजे तो ज्ञान स्वरूप आहे, त्याला सर्व कळतं, तो ज्ञान स्वरूप आहे. चित म्हणजे ज्ञान स्वरूप, म्हणजे ज्ञान जे काही सद्गुरू सांगतात त्याची केवढं महत्व आहे बघा. का आत्म्याचं एक मोठा गुण जो आहे ज्ञान, एक मोठं स्वरूप जे आहे ज्ञान स्वरूप, त्या ज्ञान स्वरूपाने आत्मा आपल्याला जाणता येतो, आत्म्याचं आपल्याला अनुभव घेता येतो. आत्मानुभव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आत्मा काय असं दाखवता येत नाही, आत्म्याचा अनुभव घेता येतो. मग तो अनुभव म्हणजे काय, तर ज्ञानाचा अनुभव. आणि म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम, हे ज्ञानामुळेच कैवल्य म्हणजे मुक्ती प्राप्त होते. म्हणजे ज्ञान हे काही साधी गोष्ट नाही, म्हणून प्रवचन हे काही साधी गोष्ट नाही. पण लोक प्रवचनच ऐकत नाही. बाकी जप करतात, बाकी सर्व करतात, जप करतात, यज्ञ पण करतात, पण ज्ञान यज्ञ हा सगळ्यात महत्वाचा आहे. तेव्हा आणि ते ज्ञान नुसतं शब्दाने घेता 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 त्याचं चिंतन मनन करता, चिंतन मनन करून ते बुद्धीमध्ये स्थिर केलं पाहिजे. तेव्हा आत्म्याचा अनुभव येतो. कारण आत्मा म्हणजे ज्ञान, ते निश्चित गोष्ट आहे. आणि हे कोणी हे कोणाला कळत नाही. बीटिंग अबाउट द बुश, लोक इकडे तिकडे हे करत असतात, पण मुख्य गोष्ट विसरतात. अनेक जप करतील, तप करतील, काय ध्यान करतील, क्रियायोग करतील, काय ते शक्तिपात करतील, सगळं काय करतील. अरे पण जो आत्मा म्हणजे काय, तर ज्ञान, ते जर नाही तर तुला आत्म्याचा अनुभव येणार कसा. अनेक गोष्टी करशील तरी नाही येणार. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे. तेव्हा आणि ज्ञान कशामुळे कुठे स्थित होतं, आत्म्याचा अनुभव अंतःकरणात येतो, म्हणजे बुद्धीमध्ये येतो. बुद्धीमध्ये तो ज्ञानाने येतो. म्हणून ती बुद्धी शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे, म्हणजे बुद्धी शुद्ध पाहिजे. कारण बुद्धीमध्ये ते ज्ञान स्थिर होतं. बुद्धीमध्ये जेव्हा ते ज्ञान स्थिर होईल तेव्हा त्या आत्म्याचा एका अंगाने अनुभव येईल, एका अंगाने साक्षात्कार होईल. तसंच चित्त आणि अहंकार, मन, चित्त आणि अहंकार हे अत्यंत शुद्ध आणि पवित्र पाहिजे, तरच भगवंताला आपला शुद्ध भाव पोहोचेल आणि भगवंत किंवा त्या देवता भक्ताला प्रसन्न होतील. तेव्हा मन हे एक पात्र आहे. जसं बुद्धी एक पात्र आहे ना, तसं मन एक पात्र आहे. मग मन कशासाठी पात्र, म्हणजे कशासाठी काहीतरी भरून ठेवण्यासाठी. जसं बुद्धीमध्ये ज्ञान भरून ठेवण्यासाठी बुद्धी आहे, आणि ते एकदम शुद्ध पाहिजे, तर त्या ज्ञानाचा अनुभव येईल, तर त्या आत्म्याचा एका अंगाचा अनुभव येईल. तसंच मन हे पात्र आहे. या पात्रामध्ये काय भरायचंय, तर भगवंताचं, सद्गुरूचं शुद्ध प्रेम भरून ठेवायचं आहे. बघा, मनामध्ये काय भरायचं, प्रेम भरायचं. नुसतं ज्ञान असेल तर ते कोरडं होईल आणि त्या ज्ञानाचा त्रास होईल. अरे काय ज्ञान सारखं. तर त्याच्याबरोबर मनामध्ये प्रेम पाहिजे, शुद्ध प्रेम.
मग सद्गुरूचं शुद्ध प्रेम भरून ठेवावं लागतं. तेव्हा आपल्या मनामध्ये सद्गुरूचं प्रेम आहे की नाही, शुद्ध भरून ठेवलंय की नाही. जसं एखादं भांड हे पाण्याने धुतात, भांड खराब आहे आतून तर पाण्याने धुतलं जातं, पाण्याचा मारा करून ते पाणी ते भांड धुतलं जातं, मग ते शुद्ध होतं पाणी. आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय पाणीच भरून ठेवतात. मध्यंतरी आम्ही 2 माठ आणले छोटे छोटे छान, आणि ते धुतले, 2 दिवस पाणी भरून ठेवलं त्याच्यात, आणि छान 2 दिवस चांगलं धुतलं त्याला. कशाने? पाण्याने. आणि मग त्याच्यात काय भरून ठेवलं? पाणीच भरून ठेवलं. आणि ते एवढं चविष्ट लागतं. फ्रीज मधलं पाणी ते बरोबर नसतं, त्यांनी घसा धरतो काय, आणि त्याच्यात चव नसते. बाटलीच्या पाण्यात चव नसते, कुठल्याच पाण्यात चव नसते. परंतु ते पाणी गरम केलं, गरम करून थंड केल्यानंतर ते जेव्हा आपण माठात ठेवतो आणि त्याच्यात ते गार होत, फ्रीज एवढं गार नाही होत पण छान गार होत, आणि त्याला एक चव पण असते, खूप छान चव असते. तसं म्हणले मनाला त्या प्रेमाने शुद्ध केलं पाहिजे. सद्गुरूंच्या प्रेमाने मनाला शुद्ध केलं पाहिजे. आणि त्या मग शुद्ध केल्यानंतर ते मनामध्ये प्रेमच भरून ठेवलं पाहिजे. शुद्ध केल्यानंतर काय भरून ठेवायचं? प्रेमच भरून ठेवायचं. आणि जर मनात प्रेम भरून ठेवलं नाही तर काय होईल? आपण बघतो की चांगली भांडी आपण शुद्ध करून ठेवली तरी पण बऱ्याच त्याच्यात काही भरलं नाही, पाणी भरलं नाही. काही दिवसांनी बघितलं काढून तर त्यात कोळिष्टक असतात, कोळ्याचं जाळं केलेलं असतं, त्यात अनेक किडे असतात, असताना ते घाण ते होत. तसंच म्हणाले मनामध्ये असंच आहे. मन हे प्रेमाने जर धुतलं नाही आणि त्यात प्रेमच भरून ठेवलं नाही तर मग काय होतं? तिथे अशुद्धता यायला सुरुवात. मग मन ते कोळिष्टक करत बसतं, मनात प्रेम नाही. मग काय? मन विचार करत बसतो, मग हा विचार आला, तो विचार आला, मग असे अनेक अशुद्ध विचार येतात, काम क्रोधादी विकार येतात, त्याचे विचार येतात, मोह असतो, असे अनेक द्वेष, मत्सर, अशा अनेक त्याच्यामध्ये त्या रिकाम्या मनामध्ये, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप, त्याच्यामध्ये असे अनेक विचार येतात आणि त्याचा गुंता निर्माण होतो, त्याचं एक जाळं निर्माण होतं, मेश त्याला असं म्हणतात, मेशिंग द थॉट्स. थॉट्सचं मेश तयार होतो मनामध्ये, आणि ते जाळं त्या मनामध्ये निर्माण होतं, आणि त्याच्यापासून अनेक रोग निर्माण होतात, अनेक मानसिक विकार निर्माण होतात, अनेक नकारात्मक विचार यायला लागतात, अनेक विषय विकारांचे विचार, इतरांबद्दल द्वेष, मत्सराचे विचार येतात, त्या भांड्यात भरले जातात मनाचे. जसं एखादं भांड आपण सांगतो की अशुद्ध का होतं, तसं हे मनही तसंच अशुद्ध होतं. तसं रिकामटेकड्या मनाची स्थिती होती. मन अशुद्ध झालं की त्याच्या मनाच्या ठिकाणी ताणतणाव सुरू, तिथे जाळं विणलं जातं, तिथे अनेक कीटक येतात. तसं या मनाच्या जाळ्यामध्ये अनेक कीटक येतात, द्वेष, मत्सर, काम, क्रोधाती विकार येतात, आणि मग अशी काहीतरी कृती घडते, त्याच्यामुळे भीती, चिंता आदी विकार निर्माण होतात. चिंता, अरे असं झालं, असं नव्हतं करायला पाहिजे, आता काय होईल, अशी भीती, चिंता, ताणतणाव मनाच्या ठिकाणी हे विकार निर्माण होतात, आणि त्यापासून मग रोग निर्माण होतात. भीती, चिंता निर्माण झाली की मग ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीज, हृदयविकार, किडनी विकार, असे भयंकर रोग या शरीरात निर्माण होतात. कशामुळे? केवळ एका गोष्टीमुळे शरीरात निर्माण होतात. मनामध्ये ताणतणाव, चिंता, भीती निर्माण झाली की त्याचा परिणाम देहावरही होतो, आणि देहामध्ये असे रोग निर्माण होतात. म्हणून आयुर्वेदाचा सिद्धांत आहे की रोगाची सुरुवात आधी मनामध्ये होते. कुठलाही जो रोग आहे ना त्याची सुरुवात मनामध्ये होते, आणि मनामधून तो रोग मग शरीरात जातो, डायरेक्ट शरीरामध्ये तो रोग जात नाही. आणि म्हणून याच्यावर एक जो उपाय आहे सर्वात मोठा, आज
या जगात आपण बघितलं तर सगळीकडे ताणतणाव आहे, भीती आहे, चिंता आहे. ज्याला विचारावं त्याच्या ठिकाणी ताणतणाव आहे, भीती, चिंता आहे. काय तेव्हा ते जाणार कसं होणार? तर ते जाण्यावर एवढा सुंदर उपाय आहे की आधी मन स्वच्छ, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल रे गड्या, तुला भीती कुणाची, परवा न कुणाची. तो बेधडक जातो, म्हणजे तो सद्गुरूचा भक्त असतो, त्याचं अंतःकरण एकदम शुद्ध असतो. त्याच्या ठिकाणी कुठलं म्हणून आम्ही सांगतो, बाबा तू दुसऱ्याकडे बघूच नको. दुसरा काय करतो, हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला, झालं म्हणाला. तुझ्या मनामध्ये तो गुंता सुरू झाला. काय, हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला, असा तू कोळ्याचं रूप घेतलं आणि तू आता कोळी झालास. आणि त्या मनामध्ये तू जाळं विणायला सुरुवात केली. काय, यू हॅव स्टार्टेड वेविंग द मेश. आणि मग सगळं मेस होणार आहे. काय तर असं सुरू, मग हा का बोलला, मग यांनी असं का म्हटलं, मग त्यांनी तसं का केलं, मग यांनी असं केलं, याचा अर्थ असा असावा. म्हणजे प्रत्यक्ष गोष्ट तर वेगळीच राहते, पण त्याच्याबद्दलची कल्पना एवढी वेगळी वेगळी होत राहते. प्रत्यक्ष गोष्ट वेगळी असते आणि त्याच्याबद्दलची जी कल्पना असते मनाच्या ठिकाणी, म्हणून म्हटलं कल्पना भ्रांतीच्या वाटा. आणि असं जाळं आपल्याच मनात विणलं जातं, आपल्याच मनात ती व्यक्ती निमित्त होत आणि ते जाळं आपल्या मनातच विणलं जातं. मग त्यात अनेक कीटक निर्माण होतात, अनेक अशुद्धता निर्माण होतात आणि मग सर्व ताणतणाव निर्माण होतात, चिंता, भीती निर्माण होते आणि ते मग शरीरात उतरतात आणि मग शुगर, डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळं तिथे निर्माण होतं. आणि मग त्याच्यावर गोळ्या घेत बसतात लोक. तर म्हणले याचं मूळ कुठे आहे? तर मूळ म्हणाले मनाच्या ठिकाणी. आणि म्हणून सांगतात की आपलं मन शुद्ध ठेवायचं. मग शुद्ध कसं राहिलो? अरे सोपं युक्ती आहे, तुला तर सोपी युक्ती आहे. सद्गुरू तुझ्या ठिकाणी आहे, तुमच्या घोरपडीला हो, असे सद्गुरू भेटत नाही, जिवंत सद्गुरू भेटत नाही. असे होऊन गेलेले नुसतं फोटो लावतात लोक, जिवंत नाही मिळत मला. आणि त्याने फार सुंदर लिहिलं की असे बोट जास्त पडतील. बोटाचे आपण म्हणतो ना, हाताच्या बोटावर मोजणारे लोक हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे, ते म्हणतात हाताचे बोट पण जास्त पडतील, एवढे कमी आहे. म्हणजे कोणी नाहीच आहे. तेव्हा सद्गुरू आहेत तोपर्यंत काय, सद्गुरू आहेत आणि आपण आहोत तोपर्यंत बाबा हे करून घे. आमचे महाराज म्हणाले, जोपर्यंत संध्याकाळ झाली नाहीये, अंधार पडला नाही, तोपर्यंत हे सर्व करून घे. आणि हे करत असताना जर तू मनात ही अशुद्धता आणायला लागलास, संसारात अशुद्धता आहे तशी कार्यामध्ये सुद्धा अशुद्धता आहे. कार्यामध्ये सुद्धा हा असं म्हटलं, तो तसं म्हणला, हे असं झालं, याने तसं बोललं, तो तसं म्हणाला, याचा असं. अरे म्हणजे तिथे जो तू करत होता मनाच्या ठिकाणी अशुद्धता, तसंच तू या कार्यात आल्यानंतरही अशुद्धता करायला लागला. मग काय उपयोग आहे? तर तुझ्या ठिकाणी आत्मानुभव घ्यायचा ना तुला, ते मन शुद्ध करावं लागेल, बुद्धी शुद्ध करावं लागेल. आत्मानुभव घ्यायचा तर बुद्धीमध्ये ज्ञान, बुद्धी शुद्ध पाहिजे आणि मनामध्ये प्रेम पाहिजे, मन शांत पाहिजे. सर्व सद्गुरु प्रेम. कबीर म्हणतात, गुरु प्रेम का अंक पढाय दिया. बघा, एवढं ते योग आणि हे सांगतात, समाधी सांगतात, पण शेवटी ते काय म्हणतात, गुरु प्रेम का अंक पढाय दिया, अब पढने को कुछ बाकी नाही. सद्गुरूच्या प्रेमाचा अंक म्हणजे सद्गुरु प्रेमाचा जो ग्रंथ आहे, त्याचा नुसता एक अंक जरी तुम्ही वाचला, अब पढने को कुछ बाकी नाही. लोक म्हणतात हे पुस्तक वाचू का, ते पुस्तक वाचू का. अरे काय रखते हैं वो मेरी किताब खुली, आमचं ते आहे ना,
वो मेरे दिल में सदा रहते हैं, मेरे साहिब मुझे बुलाते हैं, मेरे साहिब मुझे बुलाते हैं. काय म्हणतात ते, त्यांच्या हृदयामध्येच ते ग्रंथचे ग्रंथ त्यांच्या हृदयामध्येच आहे म्हणा. असं ते काहीतरी आहे. तेव्हा ही बुद्धीची शुद्धता आणि मनाची शुद्धता पाहिजे. तेव्हा मनाची शुद्धता ही सद्गुरूंच्या प्रेमाने होते. तेव्हा ही जी अज्ञानाची घाण भरलेली आहे, आपला कार्य याच्यासाठी आहे की या कार्यात तरी निदान हे द्वेष मत्सर, हे इतरांच्या बद्दल आपली मतं, इतरांच्या बद्दल आपल्याला काय वाटतं, इतरांना काय वाटतं, माझ्याबद्दल तो काय विचार करतो, त्याच्याबद्दल मी काय विचार करतो, हे काहीही इथे नको. ही जर घाण झाली मनामध्ये तर मग तुला आत्मानुभव नाही. आत्मानुभव येईल कसा? आता बुद्धीमध्ये तुला ज्ञान आम्ही दिलं, ते बुद्धी बरं ठीक आहे, बुद्धी ज्ञान स्थिर झालं, पण मनात जर अशुद्धता असेल तर काय होईल? ज्ञान होणार नाही, ज्ञानाचा अनुभव येणार नाही. कारण त्या मनाचं महत्व असं आहे, हे बुद्धीमध्ये ज्ञान स्थिर झालं, बरं ठीक आहे, झालं, स्थिर झालं, ते आम्ही मान्य केलं, ज्ञान तुला झालं, स्थिरही झालं, पण त्याचं जर स्फुरण असतं, ज्ञानाचं स्फुरण असतं. एखादी वस्तू गोदाम मध्ये आणून ठेवली, तेवढ्याने काही ते त्याचा उपयोग होत नाही. त्याचा उपयोग केला पाहिजे ना. तो उपयोग कुठे होतो? तर ते जे ज्ञान आहे ना, बुद्धीमध्ये जे ज्ञान आहे ते मनामध्ये उतरतं. मन बुद्धीचा संवाद होतो, मनाचा आणि बुद्धीचा संवाद होतो, आणि त्या बुद्धीचं ज्ञान, बुद्धीमधलं जे ज्ञान आहे ते मनामध्ये उतरायला लागतं, आणि मनामध्ये त्या ज्ञानाचं स्फुरण व्हायला लागतं. स्फुरण. मग हे स्फुरण कसं होतं? तर प्रेमाने होतं. आता आम्ही एवढं प्रवचन कसं करतो? मग त्या बुद्धीमधलं ज्ञान थोडं थोडं मनात येतं, आणि मनात ते सद्गुरूचं प्रेम असल्यामुळे त्या ज्ञानाचं स्फुरण व्हायला लागतं. अरे काय महाराजांनी सांगितलं, आम्हाला असं वाटतं काय काय बोध सांगून ठेवलाय, आणि तो आज स्फुरून येतो, अंतःकरणात स्फुरून येतो. कारण त्यांनीच हे साधन सांगितलं. त्यांनी सांगितलं अरे बस, आणि तू सांगायला सुरुवात कर, मी काय सांगतो ते सांग. त्यांनीच सांगितलं, त्याच्यामुळे त्यांचं प्रेम, आधी त्यांचं प्रेम आहे. सद्गुरूच आपल्या हृदयात आहे, आणि सद्गुरू हृदयात असल्यामुळे तिथे प्रेम आहे, आणि प्रेम असल्यामुळे तिथे स्फुरण आहे. प्रेम हे चैतन्याचं लक्षण आहे. चेतनेचं एक लक्षण ज्ञान आहे, चेतनेचं एक लक्षण प्रेम आहे. तर प्रेम रूपाने चेतना ही आपल्या हृदयात असते, आपल्या मनात असते, आणि ती चेतना मनामधली जेव्हा स्फुरायला लागते तेव्हा, म्हणजे प्रेम स्फुरायला लागते, तेव्हा बुद्धीचा त्याच्याशी संयोग होतो, आणि बुद्धीचं ज्ञान त्या मनामध्ये उतरायला लागतं, आणि स्फुरायला लागतं, आणि फुलायला लागतं. फुलोरे निर्माण होतात त्याची, अनेक विविध प्रकारांनी प्रगट होत, अत्यंत आकर्षक प्रकाराने प्रगट. म्हणून इथे सद्गुरु सेवेचे महत्व अनन्य साधारण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे सद्गुरु सेवेचं महत्व अनन्य साधारण आहे. कारण प्रेम नाही, सद्गुरु नाही तर त्यांचं प्रेम नाही. आणि हे प्रेम येतं कुठून? प्रेम कशामुळे येतं? तर प्रेम, सद्गुरूंचं प्रेम कशामुळे येतं? सद्गुरूंच्या स्मरणाने येतं. पण प्रेम कशामुळे निर्माण होतं? सद्गुरूंची सेवा केल्यामुळे. नेहमी त्यांच्या सेवेमध्ये आपण राहिलो, सेवा करायची. सेवेचं एवढं महत्व काय सांगितलं? सेवा करायची.
सेवेचं काय महत्व आहे? सेवेमुळे अत्यंत मौल्यवान गोष्ट साध्य होते. सद्गुरूंच्या कार्यामध्ये सेवा. काय सद्गुरूंचे हातपाय चेपायचे नाही. सद्गुरूंचं जे कार्य आहे ते कार्य वाढवायचं आहे. त्या कार्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण होतात, अनेक अडथळे निर्माण होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न आपल्याला कसं सोडवता येतील आणि सद्गुरू आपल्याला काय सांगतात, कुठली गोष्ट करायला सांगतात, का सांगतात, ती गोष्ट तत्परतेने जेव्हा आपण करतो, सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट तत्परता नव्हे, आपलं जीवनच सेवेसाठी होऊन जात. जसं त्या हनुमंताचं आहे, हनुमंताचं जीवनच रामाच्या सेवेसाठी, त्याला दुसरं काहीच नव्हतं. म्हणून आम्हाला महाराज सांगितलं, तुला खरा अनुभव घ्यायचा आहे, इथे आलाय, संत कुळातून आलाय, सगळंच ठीक आहे, पण परत घरी जायचं नाही. बापरे, दुसरा कोणी असं पळून गेला असता, नको बाबा. पण आम्हाला तो अनुभव घ्यायचा होता. तोच अनुभव घेण्यासाठी आम्ही धडमळलो. म्हणून आम्ही, तुम्ही म्हणाल तर आम्ही नाही जाणार, आम्ही गेलोच नाही. कुठल्या नातेवाईकांशी आमचा संबंध नाही, संपर्क नाही, काय नाही. त्यांनी मुळातच सगळं हे करून टाकलं. का तर म्हणून आम्हाला महाराजांची सेवा करता आली काहीतरी, तरी आम्ही म्हणतो काही सेवा घडली नाही. सद्गुरू आहे कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. तेव्हा आम्ही तेव्हा सांगायचे की रोज येत जा, संध्याकाळी रोज यायचं, रोज यायचं, कधी कधी सकाळी यायचं, अमुक गोष्टी लिहायच्या, तसं लिहायचं. जे महाराजांनी सांगितलं, प्रवचन करायचं, काय काव्य करायचं, ते आम्ही काव्य करायचं. ही सर्व सेवा, या सेवेमुळे काय झालं तर सद्गुरूंचं प्रेम आमच्या ठिकाणी यायला लागलं नकळत. हा अनुभव आहे हो, खरं सांगतो तुम्हाला. हे काही नुसते वाऱ्यावरची वरात. प्रेम कसं निर्माण झालं तर ते सेवेनी. प्रेम घेता सेवेतून एक आनंद, एक आनंद. प्रेम घेता सेवेतून. प्रेम कुठून घ्यायचं? दूध कुठून घ्यायचं? डेअरी मधून. पत्र कुठून घ्यायचं? पोस्टातून. काय कुठली गोष्ट कुठून घ्यायची हे स्थान ठरलेलं आहे. तसं प्रेम कुठून घ्यायचं? प्रेम पाहिजे, पण ते येणार कुठून घ्यायचं? कुठलं स्थान काय आहे ते प्रेम घ्यायचं? प्रेम घेता सेवेतून एक आनंद. प्रेम हे घ्यायचं ना. सद्गुरू प्रेम कुठून घेऊ? अरे प्रेम हे सेवेतून घे. माझ्याकडे काही कामं आहेत, माझ्याकडे काम होत नाही म्हणून मी त्याला काम सांगतो असं नाही आहे बाबा. असे एवढे भक्त आहेत, मी कोणाला काम सांगितलं तरी तो करेल. तुझी अडचण असेल, तू नाही येऊ शकला, दुसरा कोणी, तिसरा कोणी. सद्गुरूंचं काम काही राहणार नाही, सद्गुरूंचं काम होईल, पण तुझा अनुभव राहून जाईल ना. तुझ्या ठिकाणचा जो तो आत्मानुभव घ्यायचा आहे, हे आत्मानुभवाबद्दल चाललेला आहे. तो बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानाने आत्मानुभव घेता येतो. आमचा अक्षय म्हणतो, सद्गुरू आत्मानुभव म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय मला सांगा. अरे आत्मा म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान घेणं, याला आत्मानुभव म्हणतात. स्थिर करणं हा एक भाग झाला. दुसरं मनामध्ये सद्गुरूचं प्रेम स्थिर करणं किंवा प्रेम खेळत ठेवणं. मग हे प्रेम कुठून घेणार? प्रेम घेता सेवेतून एक आनंद. आणि मग त्याच्यामुळे काय होईल? आनंद होईल, सच्चित आनंद. काय
बुद्धीमध्ये ज्ञान स्थिर झालं, मनामध्ये प्रेम स्फुरायला लागलं. सद्गुरूच्या सेवेमधून प्रेम घेता घेता घेता, म्हणून सद्गुरूंची सेवा करायची असते. प्रेम घेण्यासाठी सद्गुरूंना काय पाहिजे, त्यांनाही पाहिजे असतंच, पण त्याला काय अमुकच फक्त दिलं तर त्यांचं काय, नाही दिलं तर काय त्यांचं अडेल असं नाही आहे. पण तुझं मात्र अडून राहील, तुझी सद्गुरू सेवा राहून जाईल, आणि त्याच्यामुळे तुझं अंतःकरणातलं प्रेम घ्यायचं राहून जाईल. प्रेम घेता सेवेतून एक आनंद, आनंद कुठून काय घ्यायचं? देव प्रेम अनुभविण्याचा मज लागला से छंद, जीवनात भरून वाहे एक आनंद. मग जीवनात आनंद भरून वाहतो म्हणा. नाही तर लोक निराश असतात, ताणतणाव असतात. आज मला खूप निराशा वाटते, आज मला खूप मन अस्वस्थ झालंय, भीती वाटते. हे का झालं तर म्हणले सद्गुरू सेवा नाही केली, सद्गुरू सेवेतून प्रेम घेतलं नाही, किंवा सेवा केली असेल तर नुसती सेवा म्हणून सेवा करत असत. त्या सेवेतून प्रेमाने सेवा कर आणि त्याच्यातून प्रेम घे. प्रेम घेता सेवेतून एक आनंद. मग बघ तुझ्या ठिकाणी ताण तणाव कुठल्या कुठे निघून जातील. ताण नाही, तणाव नाही, काय स्ट्रेस नाही. हल्ली स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळं म्हणले आम्ही जे सांगतोय ते स्ट्रेस मॅनेजमेंट वर सांगतोय. स्ट्रेस मॅनेजमेंट भारतीय वे, भारतीय मॅनेजमेंट. हल्ली भारतीय मॅनेजमेंट म्हणून निघालंय. भारतीय मॅनेजमेंट म्हणजे काय, हेच. तेव्हा प्रेम कुठून घ्यायचं तर सेवेतून घ्यायचं. म्हणून सद्गुरूच्या सेवेत नेहमी तत्पर असायला पाहिजे म्हणा. नाही तू ये रे, मग तू बोलावतील रे, मग आता वेळ नाही मला, आता वेळ करतोय. मग सद्गुरू बरोबर ठीक आहे, आज ते बरोबर म्हणतात त्यांना, ते म्हणतात बिचाराला वेळ नसेल, काम असेल, ठीक आहे दुसऱ्याला बोलव. पण एकीकडे त्यांना असं वाटत असतं अरे भाव त्या प्रेमाला मुकला, याच्या ठिकाणी ते प्रेम नाही जाऊ शकत. आता हा त्या प्रेमाला वंचित झाला असं त्यांना थोडं वाईट वाटतं. म्हणतात ठीक आहे काय कर. तेव्हा सेवेमुळे अत्यंत मौल्यवान गोष्ट साध्य होते, आणि ती म्हणजे सद्गुरूंचं प्रेम आणि त्यांची कृपा प्राप्त होते. आणि मनामध्ये त्यांचं प्रेमच भरून ठेवायचं असतं. मग ते प्रेम स्फुरण होतं त्या प्रेमात, आणि स्फुरण होऊन ते ज्ञान त्याच्यामध्येच खेळत राहतं. आणि हेच मनात भरून ठेवल्यामुळे मनाची अपवित्रता नष्ट होते, आनंदाचा अनुभव होतो, मन पूर्ण शुद्ध राहतं. त्यानेच मनाला शांती समाधान प्राप्त होते. कशाने शांती समाधान प्राप्त होईल मनाला? नैराश्य जाईल कसं, स्ट्रेस जाईल कसा? तर म्हणाले काही नाही, सोपी गोष्ट आहे. अरे एवढं सोपं आहे, तुम्हाला एवढं कठीण कसं वाटतं? सद्गुरूंच्या सेवेत राहायचं नेहमी, त्यांच्याशी भेटायचं, मीटिंग करायची, रविवारी यायचं, भेटायचं, बोलायचं. काय काम करू तो फुरफुरत असतो. त्या ठिकाणी मनामध्ये प्रेम स्फुरत म्हणजे तो फुरफुरतो की आता मी काय करू. आणि असा जेव्हा तो सद्गुरूंच्या कार्यात स्वतःला हे करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी ते ताण आणि तणाव येऊ शकत नाही, त्यांना जागाच नाही. मग त्याला ब्लड प्रेशर कसलं, आणि त्याला हे कसलं, शुगर कसली, आणि त्याला कसलं काय. आम्हाला त्या कोविडच्या वेळेला विचार, तो तपास होता डॉक्टर, ब्लड प्रेशर वगैरे नाही म्हणलं. ब्लड प्रेशर, हा ब्लड प्रेशर त्यांनीच तपासलं. हो ब्लड प्रेशर नाही म्हटलं, तुम्हाला एवढं वय आहे तुमचं, ब्लड प्रेशर नाही, तुम्हाला काय शुगर पण नाही. म्हणजे का नाही, ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, का नाही? कारण हे मनातून येणारे जे ते मन, आमच्या महाराजांनी ते मनाला रिकामं ठेवलंच नाही. काय प्रवचन साधन लावून दिलं.
महाराज सांगायचे, अरे हे साधन छान आहे, असं हात करू सांग, अरे तुला मी हे साधन दिलाय असं छान आहे. आता त्यांचं आठवतं आम्हाला. आपल्याला वाटतं काय, आपल्याला काहीतरी सांगितलं करायला, हे करायला ते करायला. आता त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही बोलत होतो. बोलता होता आता लक्षात येतं, अरे हो ते काय सांगू. महाराजांनी आम्हाला एक ग्रंथ दिला आमच्या हातात, आनंदाचा कंद हरी, आणि आम्हाला सांगितलं, अरे त्या हरिनामाचा अनुभव तुला येईल, आणि तू मग जेव्हा हा ग्रंथ वाचशील तेव्हा तुला कळेल हा एकदम अत्यंत सुंदर ग्रंथ आहे. महाराज तो ग्रंथ कोणाला द्यायचे नाही. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर हे लिहितो, आपण त्याच्यावर बोललो, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आपण झाला, त्याच्यानंतर ज्याचा एकनाथ महाराजांचा हरिपाठ झाला. हे सर्व हे जे ज्ञान आहे ते ज्ञान महाराजांच्या त्या मूळ ग्रंथातून आम्ही घेतलं, त्याचा आम्ही विस्तार केला, सोपं केलं, सोपं केलं. ते अत्यंत कठीण आहे, महाराजांनी लिहिलेलं फार कठीण आहे. पण आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे लोकांना जे जे काही करता येऊ शकेल एवढं कठीण गोष्टी करता येणार नाही, पण काही त्या साध्या सोप्या पद्धतीने कशा करता येईल हे आम्ही त्याच्यात लिहून ठेवलं. आणि म्हणून सांगतो, अरे पुस्तक घ्या तर कोणी पुस्तक घेत, आमच्यासाठी नाही पाहिजे, तुमच्यासाठी केलं काय. तेव्हा म्हणाले हे नैराश्य ताणतणाव येणार. आम्हाला महाराजांनी सांगितलं हा असा ग्रंथ आहे, याचं चिंतन मनन कर. आम्ही त्याचं चिंतन मनन करू. आम्हालाही कळत नव्हतं आधी काय खरंच काय असं. करता 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 एकीकडे सद्गुरूच्या संपर्कात राहता राहता राहता, प्रेम घेता घेता, सेवा करता करता, आणि मग ते ज्ञान स्फुरायला लागतं, स्फुरण होतं त्याचं मनामध्ये. मग ताणतणाव, भीती, नैराश्य हे सगळं निघून जातं. हे आजच्या काळातला अत्यंत भयंकर रोग काय ते निघून जातं. आणि याच्यावर उपाय काय, या सर्व भयंकर रोगावर म्हणजे सद्गुरू सेवा आणि त्यातून मिळणारं प्रेम ते मनात भरून ठेवणे हा अत्यंत प्रभावी असा उपाय. आणि प्रेमामुळेच अंतःकरणात ज्ञानाचं स्फुरण होतं. असं सांगितलं, ज्ञानाचं स्फुरण होतं प्रेमामुळे. ज्ञान जरी असलं तरी नुसतं स्टोअर करून ठेवलेलं ज्ञानाचा उपयोग नाही, त्याचं वारंवार स्फुरण झालं पाहिजे. आणि ते मनात होतं आणि ते प्रेमाने होतं. आणि प्रेम हे सेवेने मिळतं. तेव्हा बुद्धी अत्यंत स्वच्छ म्हणजे स्फटिकासारखी किंवा आरशासारखी अत्यंत लखलखीत स्वच्छ होते. तेव्हा त्या बुद्धीतच आत्म्याचं प्रतिबिंब दिसू लागतं. अरे आत्म्याचं प्रतिबिंब दिसतं कुठे, त्या बुद्धीमध्ये. पण ती बुद्धी शुद्ध झाली पाहिजे ना, तर अनुभव येईल. नाही तर अनुभूती नाही. त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. बुद्धीत आत्म्याचं प्रतिबिंब दिसू लागतं तेव्हा त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. यालाच खरी अनुभूती किंवा अनुभव म्हणतात. अनुभव म्हणजे काय. मग कोणी विचारतं तुम्हाला अनुभव आला काय, काय अनुभव. अरे ते संसारातले अनुभव नाही, किंवा काहीतरी असे अनुकूलता झाली, काय पगार वाढ झाली, काय अमुक झालं, मुलगा झाला, मुलगी झाली, हे असे अनुभव नाही. काही प्रकाश दिसला, काय अमुक झालं, असे अनुभव नाही. तर खरी अनुभूती काय, तर बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब दिसतं, त्यालाच खरी अनुभूती म्हणतात. आणि मनाच्या ठिकाणी ते ज्ञान स्फुरायला लागतं, त्यालाच खरी अनुभूती म्हणतात. यालाच वेदांतामध्ये याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूती नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यात काय लिहिलंय, हेच लिहिलंय मला, अपरोक्ष ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपाचं पूर्ण ज्ञान होतं. म्हणजे आत्मस्वरूप काय याचा अनुभव येतो. असं आमच्या अक्षयने विचारलं पुण्याला की आत्म्याचा साक्षात्कार होतो म्हणजे काय होतं. मला एवढं आश्चर्य वाटतं, एवढं लहान वयात त्याने विचारलं.
त्याला म्हणजे तळमळ आहे. त्याला असं वाटतं काय दिसतं तुम्हाला. म्हटलं योग्यांना जर अनुभव, योग्यांचा जर अनुभव विचारशील, पण तो काय आत्मानुभव नाहीये. योगी लोकांना काय काय अनुभव येतो. काय भ्रूमध्यामध्ये प्रकाश दिसतो, मग रंग दिसतात, मग त्याच्यात एक ज्योती दिसते. श्वेत, रक्त, पीत, नील असे रंग दिसतात. मग त्याच्यात एक ज्योती दिसायला लागते. आणि मग त्या ज्योतीमध्ये काय असतं, मन असतो. ज्योतीमध्ये मन राहे. काय ऐसा सद्गुरु भोळा रे, येऊनी बसला डोळा रे. केशवदास महाराज काय की त्या डोळ्यामध्ये ज्योती दिसायला लागते. आणि मग त्या ज्योतीमध्ये आधी रंग दिसतात. आधी एकदम काळा काळा रंग दिसतो, मग सफेद दिसतो, मग श्वेत, रक्त, पीत, नील, आणखी काय काय भयंकर असं गोष्टी दिसतात, ज्याला ते हल्लीच्या भाषेत ब्लॅक होल म्हणतात. ब्लॅक होल. आणि त्या ब्लॅक होलचं काय असतं, तिथे सगळं गिळंकृत करतो. सगळ्या ग्रहांना, सगळ्या पृथ्वी काय असेल ते, त्याला ते आपल्यामध्ये ओढून घेतो आणि नष्ट करून टाकतो. त्याला ब्लॅक होल म्हणतात. तसं म्हणलं इथे जेव्हा ते योगी बघतात, तेव्हा ते ब्लॅक होल त्यांना दिसायला लागतं. हे सगळं दिसल्यानंतर मग ब्लॅक होल दिसल्यावर काळा 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 असं दिसायला. आणि मग तिथे जर भीती वाटली तर तो गेला म्हणले ब्लॅक होल मध्ये. मग तो वेडा पिसा होतो. असे बरेच वेडे पिसे झालेले आमच्याकडे आलेले आहेत. आणि त्याने आम्ही त्यांना दुरुस्त केलंय. काय ते ब्लॅक होल मध्ये झालं. आणि जो ब्लॅक होल मध्ये धरून राहिला, भीती वाटली नाही ज्याला, त्याला मग एक ज्योती दिसते. आणि त्या ज्योतीच्या आत, ज्योती पाहता पाहता त्याच्या आत मन दिसतो. म्हणजे त्राटक नाहीये, तर ज्योती त्याला दिसते ध्यानामध्ये. आणि त्या ज्योतीमध्ये इथे त्याचं मन एकाग्र झालं असता, त्या ज्योतीत त्याला मन दिसतो. आणि त्या मनामध्ये काय दिसतं त्याला, त्या मनामध्ये त्याला सद्गुरू दिसतात. किंवा काही लोकांना अंगुष्ठ, उपनिषदांमध्ये लिहिले का अंगुष्ठ मात्र पुरुष दिसतो, अंगठ्या एवढा पुरुष दिसतो. ते म्हणतात सद्गुरू, त्याला सद्गुरूच असतो. अंगुष्ठ मात्र पुरुषाला सद्गुरू असणार. तेव्हा त्या ध्यानामध्ये आधी भ्रूमध्यामध्ये प्रकाश दिसतो, मग रंग दिसतात, मग एकदम काळा काळा ब्लॅक होल दिसतो. तिथे जर त्याला भीती वाटली नाही तर मग त्याला ज्योती दिसते. आणि मग त्या ज्योतीमध्ये मन असतं, मन त्याला दिसतं. आणि मनामध्ये त्याला सद्गुरूची मूर्ती दिसते. अंगुष्ठ मात्रम पुरुषा. इथपर्यंत झाला तर त्याला मग आत्म्याचा साक्षात्कार होतो. पण बहुतेक लोक तिथे त्या ब्लॅक होल मध्येच जातात. तो झरतृष्ट, काय झोराष्ट्रियन धर्म जो आहे, पारशांचा जो धर्म आहे, त्याचा जो मुख्य झरतृष्ट, त्यांनी असं ध्यान लावलं असताना, भ्रूमध्यामध्ये ध्यान लावलं, असं होता होता त्याला एकदम ब्लॅक होल दिसायला लागला. आणि तो एवढा घाबरला की त्याला तो वेडा झाला. असे अनेक लोकांचं होतं. एखादाच कोणी ज्ञानेश्वर महाराजांच्यासारखे, सद्गुरूंच्या देखरेखीखाली जे करतात, केशवदास महाराजांच्या सारखे किंवा केशकर महाराजांच्या सारखे हिमालयात जाऊन ते करतात, ते एखादे त्याच हे होतात. पण ते काय करतात, मग परत ते कीर्तनच करतात. मला एवढं आश्चर्य वाटतं. हे सगळं त्यांनी सांगितलं, पण मग केलं काय, ते कीर्तन करायचे. आणि ते कथा कुठल्या सांगायचे कीर्तनात. आता इकडे योगी एवढे मोठे, पण कथा काय सांगायची,
कोणी एके दिनी राधिका, बघा राधिकेच, कोणी एके दिनी राधिका पाहावा सखा म्हणून चाली. आता त्यांचे शिष्य परिवार ते त्यांच्यासारखे त्यांच्याच अभंगावर ते आमच्या लहानपणी कीर्तन करायचे असे, पगडी इगडी बांधून, जरतारी धोतर वगैरे. कोणी एके दिनी राधिका पाहावा सखा म्हणून चाली, नंदाच्या घरी आली, हो नंदाच्या घरी आली. नंदाच्या घरी आल्यावर काय होतं, हे नंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आल्याबरोबर तिकडे चिंता आणि भीती पळून गेली. म्हणजे चिंता, भीती, अस्वस्थता, निराशा सगळं निघून गेलं. असं बाळकृष्ण नंदा घरी आल्याबरोबर असा चमत्कार घडला. तसं म्हणले मनामध्ये श्रीकृष्ण म्हणजे काय, प्रेम. ते प्रेम सद्गुरूचं मनामध्ये आल्याबरोबर आनंदल्या नरनारी. काय नरनारी म्हणजे वृत्ती, मनाच्या वृत्ती, त्यांना आनंद झाला. आणि ती राधा, राधा म्हणजे भक्ती, भक्तिभाव, तिचं वर्णन करतात. कोणी एके दिनी राधिका पाहावा सखा म्हणून चाली, नंदाच्या घरी आली. असं त्यांचं आहे, आपण कधीतरी ते वाचू. बघा मनात प्रेम हे सगळं झालंय. काय झालं, रंग दिसले, श्वेत रक्त, पीत नील, काळा रंगही दिसला, त्यातून ज्योती दिसली सद्गुरूची कृपेने, त्याच्यात मनही दिसलं, मनाचाही अनुभव, आणि त्याच्यामध्ये सद्गुरूची अंगुष्ठ मात्र मूर्ती दिसली. सगळं काही झालं. पण मग त्याने काय केलं, सगळं ज्ञान झालं, पण मग काय त्यांनी केलं, मनात प्रेम निर्माण व्हावं म्हणून श्रीकृष्णाची भक्ती केली, सद्गुरूची भक्ती केली. मनात प्रेम नाही तर ते ज्ञान गेलं, ते ज्ञान बुद्धीत कुजून जाईल, कुजत जाईल, कुजत राहील. त्याच ते मनापर्यंत येऊन त्याचा प्रवाह, ते प्रवाहित झाल्याशिवाय, ते स्फुरल्याशिवाय, म्हणून स्फुरण म्हणतात, स्फुरण. मनामध्ये ते स्फुरण होतं, ते प्रेमाने होतं आणि प्रेम सेवेने होतं. त्यामुळे योग्यांना सर्व दुःखाचा नाश होऊन, सर्व दुःखाचा नाश होतो आणि समाधीत सुख प्राप्ती होते. सुख प्राप्ती होते, पण समाधी उतरल्यावर जेव्हा ते संसारात येतात तेव्हा त्यांना आनंदाचा अनुभव येत नाही. संसारात सगळं वेगळंच आहे. आणि म्हणून संसारातही आनंदाचा अनुभव यायचा तर भक्ती करावीच लागते. योगाच्या नंतर भक्ती करावी लागते, प्रेम भक्ती. असो, आज बराच वेळ झाला, उशीर झाला, तेव्हा आपण, फार सुंदर विषय हा, अनुभवाचा विषय आहे. भगवंतानी अनुभव कसा घ्यायचा मन बुद्धी चित्तामध्ये, नाही तर म्हणले अनुभव येणार नाही. कसा घ्यायचा तर प्रॅक्टिकल आहे, त्याचा अनुभव घ्या, असा सर्वांना आशीर्वाद देऊन आज आपण पूर्ण करू. आज जरा प्रॅक्टिकल होतंय, ते काय माहिती नव्हतं कसं काय करायचं, त्याच्यामुळे जरा थोडस गडबड झाली. मध्येच कॉम्प्युटरमध्ये बिघाड निर्माण झाला, दोनदा प्रसाद येऊन गेला, पण शेवटी व्यवस्थित झालं असावं असं भगवंताच्या कृपेने, असं समजून आपण पूर्ण करूया आणि उद्या आपण भेटूया. श्री गुरुदेव दत्त.
हा मयुरेश आणि किरण किरण कदम. हा मी एंड करतो आता, एंड लाईव्ह. अच्छा अच्छा, हे एंड करतो. हा ते काय होतं, ते आपोआप येत नाही, ते तिथे तो हे केलं ना की ते पॉपअप होतं. एंड जे आहे ना, एंड वाला जे आहे ना ते पॉपअप होतं.